नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागात काय कमाल ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय। आता इकडे अधिपती पण फुलपगारांना भेटायला शाळेमध्ये आलेला राहतो। अधिपती म्हणतो फुलपगारांना, फुलपगारे सर तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका, मी शाळा अजिबातच बंद होऊ देणार नाही। आतलेच फुलपगारे पण म्हणता, अहो अधिपती तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं कसं काय म्हणताय बरं तुम्ही? भुवनेश्वरी मॅडमनी नोटीस पाठवली होती शाळा बंद करेल, एकदाच आमचं जाऊ द्या, शाळा बंद केली आम्ही दुसरीकडे कुठे पण नोकरी शोधून घेऊ, पण ऐनवेळी परीक्षेच्या वेळी या मुलांना दुसरीकडे ऍडमिशन कुठे मिळेल त्याचा तुम्ही विचार करा। बाकीच्या शिक्षकांचा काय, मी तरी थोड्या दिवसात रिटायर होणार, तुम्ही त्यांचा विचार करा, प्लीज ही शाळा बंद होऊ देऊ नका। आता अधिपती पण म्हणतो, अहो हो हो हो, शाळा अजिबातच बंद होणार नाही, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, बसा बरं तुम्ही। आता अधिपती फुलपगारांना पाणी देतो आणि म्हणतो, मी तुम्हाला एक प्लॅन सांगतो, त्या प्लॅननुसार काम करा, जर का तो प्लॅन आपला सक्सेस झाला नाही, शाळा अजिबातच बंद होणार नाही, मी पण तुम्हाला साथ देणार आहे। हे ऐकून फुलपगारांना थोडंसं बरं वाटतं। आता मात्र इकडे सीन चेंज होतो। आता इकडे अक्षरा पण बाबांची फोनवरती बोलू लागत असते। अक्षरा म्हणते बाबांना, जेव्हा केव्हा मी अडचणीमध्ये असेल ना, तेव्हा अधिपती मला स्वतःहून साथ देतात, ते माझ्या पाठीशी उभे राहतात। भले आम्ही दोघं दूर आहे, पण आम्ही जर शरीराने जरी दूर असतो तरी मनाने अजून पण आम्ही एक आहे। जेव्हा पण मला अडचण येते ना, तेव्हा अधिपती मला साथ देतात। तर बाबा ह्यावेळेस पण अधिपती साथ देतील, मला 100 ने 1001% खात्री आहे। आता बाबा पण म्हणू लागत असतात, पण ती भुवनेश्वरी कशी नालायक आहे, पाहिलं ना, मी वकिलांना पण बोलवलं होतं, ते बोलत होते मी याच्यामध्ये काही पण एक करू शकणार नाही, नेमकं ती शाळा त्या भुवनेश्वरीच्या नावावरती आहे, त्याच्यामध्ये मी पण काही एक करू शकणार नाही। पण आता अधिपती पुढे काय करेल हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे। आता अक्षरा पण म्हणते, अधिपती मला साथ देतील, तुम्ही अजिबातच बाबा या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, मी तुमच्याकडनं 10 दिवसाचा वेळ मागितला आणि त्या 10 दिवसामध्ये मी काय करते तुम्ही बघाच। त्या भुवनेश्वरी मॅडमला ना चांगलीच अडकवेल, फक्त तुम्ही ना त्या भुवनेश्वरी मॅडमला असं समोर दाखवत जा की तुम्ही त्यांच्याबद्दल खूप चांगले वागताय, अशी वेळ येईल ना तुम्हाला त्या भुवनेश्वरी मॅडमशी लग्न करायची पण गरज पडणार नाही। मी एक गोष्ट अधिपतीला सांगितली होती ना, अधिपती स्वतःहून मला न्यायला येतील। आता बाबा पण म्हणता, हो ते आज झालं तर एकदमच चांगलं होईल, त्या भुवनेश्वरी पुढे मी असंच दाखवतोय की भुवनेश्वरी मुद्दाम कारस्थान करत राहते। आता तुम्ही मागच्या वेळेस भेटण्याचा पण प्रयत्न केला ना, पाहिलं ना मागच्या वेळेस पण त्या दुर्गीला बोलवून ती म्हटली ती आजारी, ती काही एक आजारी नाही, ती एकदम ठणठणीत आहे। आता अक्षरा पण म्हणते, हो बाबा मला ते सगळं मान्य, त्या भुवनेश्वरी मॅडम मुद्दामच नाटकं करू लागत असता। आता मी असं काहीतरी करेन ना, त्या शाळेचा एकदा सोक्ष लावूनच टाकेल, ती शाळा मी बंद होऊच देणार नाही। आता बाबांना हे ऐकून प्रचंड आनंद झालेला राहतो। आता मालिकेमध्ये पुढे काय वेळेला पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे। आता अक्षरा पुढे शाळा कसं काय वाचली आणि तो अधिपतीचा कोणता प्लॅन आहे हे पण पाहणं फारच इंटरेस्टिंग असेल। तो अधिपतीचा कोणता प्लॅन आहे, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि अशाच मालिकेचे डेली अपडेट जर का सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील ना, तर आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।